काल मला एकाच कस्टमरकडून चिकनच्या वेगवेगळ्या 2 ऑर्डर्स होत्या. त्यामध्ये पहिली ऑर्डर होती ती चिकन 65 ची होती आणि दुसरी जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलेली मला. म्हणजे त्यांना चिकनचा जास्त रस्सा पण नको होता आणि घट्ट ग्रेव्ही पण नको होती. असं मीडियममध्ये चिकनचं ग्रेव्ही आणि रस्सा करायचा होता. तर इकडं मी गोलूसाठी चिकन तळून द्यायला लागलेले. आता तुम्हाला वाटेल ऑर्डरचं जे चिकन 65 करायचं आहे त्यामधूनच मी तळून द्यायला लागलेले, तर तसं काही नाही. तुम्हाला समजून सांगते व्यवस्थित मी आता. तर ज्यावेळी चिकन 65 अर्धा किलोची किंवा 1 किलोची ऑर्डर येते, तर अर्धा किलो चिकन 65 करून द्यायचं म्हटलं तर आम्हाला पाऊण किलो चिकन आणायला लागतं. पाऊण किलो चिकन आणल्यानंतर ते तळून अर्धा किलो होतंय आणि मी एक्स्ट्राचं जास्त चिकन आणते, कारण की माझी 2 मुलं लहान आहेत घरात. त्यांना ते आवडतं आणि ते खातात, त्यामुळे एक्स्ट्रा आणायला लागतं मला. आता मी मसाला चिकन करायसाठी मसाला बारीक करून घेतला होता, तो फोडणीला दिला आणि चिकनचं ग्रेव्ही टाईप भाजी करून दिली तयार. तर आम्ही क्लाउड किचनमध्ये जेवण बनवून देतो, ते कस्टमायझेबल असतं, म्हणजे तुम्ही जसं सांगाल तसं बनवून मिळतं. आता हे मसाला चिकन कसं झालंय तुम्हीच मला कमेंट करून सांगा. कस्टमरला तर भरपूर आवडलं. नंतर मला रिप्लाय आलेला कस्टमरचा, त्यावरून मी सांगते. तर तुम्ही पण अशाच प्रकारचे जेवण ऑर्डर करायसाठी मला दिलेल्या नंबरवर फोन करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा. बाय बाय.